किती हॉट दिसताय तुम्ही. माझा नवरा काळीचा जावई आहे, नोकर नाही. काय गरज मदत करून उगाच सगळ्यांवर इम्प्रेशन पडण्याची. सुंदर पुन्हा माझा नवरा पुन्हा पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह नाही हो, प्रेम आहे माझं तुमच्यावर. तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता राकेश अंजलीला जबरदस्तीने दूध प्यायला सांगत असतो. तेव्हा इथे दुधाचा ग्लास टेबलवरती ठेवण्यात आलेला असतो. तेव्हा अंजलीला ते दूध पिण्याची अजिबात इच्छा नसते. पण इथे राकेश तिला जबरदस्तीने ते दूध प्यायला लावत असल्यामुळे ती आता इथे तोंड वाकडं तिकडं करत त्या ग्लासला हात लावायला जाणार. तेवढ्यातच तिच्या हाताचा धक्का त्या ग्लासला लागतो आणि संपूर्णपणे दुधाचा ग्लास खाली पडून तो फुटून जातो. तेव्हा इथे राकेशला खूपच जास्त राग येतो. म्हणजे तो इथे आपल्या रागाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो, पण तरी सुद्धा तो म्हणतो, अंजली हे सगळं काय आहे? दुधाचा ग्लास तू खाली पडलास, दूध प्यायला आणलं होतं ना तुला. तेव्हा अंजली म्हणते, अहो ठीक आहे ना, चुकून खाली पडला, त्यात काय एवढं, दूधच तर होतं आणि तसंही मला दूध पिण्याची अजिबात इच्छा नव्हती. तेव्हा राकेश म्हणत असतो, असं कसं? बरं तू बस, मी तुझ्यासाठी दुसरा दुधाचा ग्लास घेऊन येतो. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, हे बघा मला अजिबात दूध प्यायला नकोय. हे बघा प्रेग्नन्सी मध्ये असं होतं, एखाद्या गोष्टीचा नोशिया येतो, त्यामुळे माझ्यासाठी तुम्ही दुसरा दुधाचा ग्लास आणू नका, मी नाही पिणार. तेव्हा इथे राकेश म्हणतो, बरं ठीक आहे, तू इथे शांतपणे बस, मी अनिताला सांगतो हे सगळं साफ करायला आणि मग तू थोडासा आराम कर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश खरं तर चिडलेला असतो, पण तो अजिबात इथे आता अंजलीवरती राग काढत नाही. तो बाहेर येतो आणि म्हणत असतो की हा तर प्लॅन फसला, आता दुसऱ्या प्लॅनची व्यवस्था करावी लागेल, असं प्रेक्षकांनो राकेशने सध्या तरी ठरवलेलं असतं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो चाळीमध्ये पाणी आलेलं नसतं. तेव्हा दुसऱ्या चाळीमध्ये इथे ईश्वरी नम्रता पाणी भरण्यासाठी आलेल्या असतात. तर इथे आता चाळीमध्ये पाणी न आल्यामुळे खूपच जास्त गर्दी सार्वजनिक नळावरती झालेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणत असते, अहो काय हा तुमचा दंगा चाललाय, जरा बाजूला व्हा ना, आम्हाला सुद्धा एक एक हांडा पाणी घेऊ द्या. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी आणि नम्रता दोघी जणी बाजूलाच उभ्या राहिलेल्या असतात, कारण त्यांना कुणीही मध्ये घुसू देत नसतं. ईश्वरी प्रयत्न करत असते, पण तरी सुद्धा त्या चाळकरी बायका अजिबात त्यांना मध्ये येऊ देत नाही. तेव्हा इथे ईश्वरी बाजूला उभी राहते आणि म्हणते, काय या बायका पण असा कुणी इथे कालवा करतं का? एक हांडा सुद्धा पाणी आता मिळणार नाहीये असं वाटतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णव आलेला असतो, हातामध्ये 2 बालट्या घेऊन आणि कानामध्ये ब्लूटूथ लावून तो आता छान पद्धतीने कूल बनत इथे पाणी भरायला आलेला असतो. तेव्हा चाळीतल्या मुली आणि बायका अर्णवकडे बघायला लागतात आणि म्हणतात, अगं तिकडे बघा, तिकडे किती हँडसम आहे ना ग, आणि बघ ना अगदी हिरो सारखा दिसतोय, शाहरुख खान दिसतोय, शाहरुख खान, अगदी तशीच फेसिंग आहे ना. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी म्हणत असते की आपल्या चाळीमध्ये हिरो आलाय म्हणून ती मागे वळून